नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बाजारासारखे चविष्ट आणि खुसखुशीत मिरची वडे आपण घरी करणार आहोत. वरून कुरकुरीत आणि आतून मऊ टेस्टी असा मिरची वडा आज आपण बनवणार आहोत. मग हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका. मग हा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर चला, हा मिरची वडा बनवण्याचे साहित्य: मिरच्या, उकडलेला बटाटा, कांदा घेतलेला आहे, धुवून घेतले, मिरच्या मधून कट करून घेतलेल्या आहे, आणि त्याच्यामध्ये शेंगण्याचा कूट आहे, मसाला आहे, तिखटनुसार, हळद, हिंग, मीठ ही वस्तू घेतलेली आहे सगळी, आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. हे सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला, काढून असं हे सगळं मिश्रण काढून घ्यायचे छानपैकी. छान. मी जास्त तिखट नाही काढले, कारण ज्या तुम्हाला जर तिखट हवे असेल तर आणखी तुम्ही मिरचीचा ठेचा टाकू शकता. बारीक मिरची, हिरवी मिरची बारीक चिरून तुम्ही टाकू शकता, कारण आपण हा साधा हे केलेला आहे. आणि तोंडी लावायला असे मिरची वडे, डाळ भात, खिचडी याच्यावर खाण्यासाठी हे वडे खूप छान लागतात. आता हे आपलं सारण सगळं एकजीव करून घेतलेलं आहे, आणि हे आता आपल्याला मिरचीमध्ये भरायचं आहे. आता बघा, मिरचीला मी कट मारलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये त्या बिया पण काढून टाकलेल्या आहेत. आता हे सगळं सारण आपण त्याच्यात भरून घ्यायचं आहे. आपण दोन्ही साईडनी ते मिश्रण आपण भरून घ्यायचं आहे. अशी पद्धतीने भरा. किंवा हे तुम्ही फ्राय कराल, सेलो फ्राय करा किंवा डीप फ्राय करा, खाताना खूप छान लागतंय. ज्यांना तेल कमी खायचं वाटतं त्यांनी शॅलो फ्राय करू शकतो, आणि ज्याला तेलकट हवे तर ते डीप फ्राय करून खाऊ शकतो. आता हे दुसरी एक मिरची भरते पूर्ण सारण. हे 2 मिरच्याचं सारण होतं. 2 मिरच्यासाठी हे परफेक्ट होतं साहित्य. असं पूर्ण भरून झालेलं आहे. हलक्या हाताने भरा. जर केले तर मिरचीचं हे होऊन जाईल, ब्रेक होईल. आता हे बघा, मिरच्या 2 भरून ठेवलेल्या आहेत. मी आता पॅनमध्ये तेल गरम केले. मी सेलो फ्राय करून खाणार आहे. तुम्हाला जर डीप फ्राय हवे तर तुम्ही जास्त तेलामध्ये डीप फ्राय करू शकतात. आता मिरच्या दोन्ही ठेवल्यात तेलामध्ये. कमी आचेवर फ्राय होऊन द्या. हळूहळू फ्राय होईल ते. आणि मिरची वड्यासाठी ह्याच्यामध्ये ना मी वरून ना थोडासा रवा टाकलेला आहे. जरा एक शायनिंग म्हणून येतो. फक्त किंचित जरासं रवा वरून टाकलेलं आहे बघा, जास्त नाही टाकलेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल वरून टाकलेलं आहे, किंचित टाकायचं, जास्त नाही, म्हणजे ते आतमध्ये थोडंसं मुरलं जाईल. बस समोर होतं बघा, जास्त नाही टाकायचं आहे. हे असं ऐकूया. हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा पुढल्या रेसिपीसाठी. हे बघा, आता एक बाजू पलटी झाली. आता ही केलेली दुसरी बाजू पलटी करून घेतलेली आहे. हे बघा, छान झालं की नाही. रवाचा खुसखुशीतपणा दिसतोय बघा. हे मिरच्या फ्राय झालेल्या आहे. सुंदर असं मिरच्या खाण्यास तयार आहे. खुसखुशीत मिरची वडा.